भारतानं 58 वर्षात एजबॅस्टनमध्ये पहिल्यांदा जिंकला कसोटी सामना। 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-1 अशी बरोबरी। 16 भाषा शिकणारे शंभूराजे मूर्ख होते का? संजय गायकवाडांच्या वक्तव्यानं नवा वाद, तर संजय गायकवाड मूर्ख, विरोधकांचा हल्लाबोल। पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, हे भाषा विचारून मारतात। मनसे कार्यकर्त्यांबद्दल शेलारांचं वक्तव्य, तर तुमचा पक्ष देशभरात काय करतो? नांदगावकरांचा सवाल। मुंबई ही गुजरातची राजधानी होती। गुजरात हे आपलंच शेजारी राज्य आहे, ते काही पाकिस्तानात नाही। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात नंतर शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। आशिष शेलारांनी मराठी माणसाची तुलना पाकड्यांबरोबर केली। आदित्य ठाकरेंचं शेलारांना उत्तर, तर संजय गायकवाड प्रतापराव जाधवांनाही झापलं। मी मराठी नाही भोजपुरी बोलतो, मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा। अभिनेता दिनेशलाल यादवचं आव्हान। राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबवावी, अन्यथा सगळी हेकडी काढेन, पप्पू यादवांचा इशारा। ठाकरेंचा मेळावा रडगाण्याचा, फडणवीसांचा हल्लाबोल, तर तुम्ही रडण्याचे कार्यक्रम सुरू करा। फडणवीस गातील, शिंदे डफली वाजवतील, अजितदादा तुणतुण्यावर, राऊतांचा हल्लाबोल। मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद आणखी चिघळण्याची शक्यता। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी भाषिक 8 जुलैला मोर्चा काढून देणार उत्तर। पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर, बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं। खतांच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना इतर उत्पादनं बळजबरीनं देणाऱ्या कंपन्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक। कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलिसात तक्रार, कारवाईची मागणी। 10 दिवसांच्या बाळाला गरम विळानं चटके, पोटफुगी कमी करण्यासाठी अघोरी उपचार। अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातील धक्कादायक प्रकार। पुण्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट, कोंढव्यातून 15 लाखांचं अफीम जप्त, तर बिबवेवाडीतून 11 लाखांचं मेफेड्रेन ड्रग जप्त। मुंबईच्या दादरमधील ब्रिटिशकालीन कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, मात्र कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे, कबुतरांना नागरिक टाकतायत खाद्य। बुलढाण्यात तणनाशक फवारणीमुळे 40 एकरातील सोयाबीन पीक जळालं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।